माझे मिस्टर गेले, त्याला उद्या 15 दिवस होतील, म्हणून माझं सांत्वन करायला, मला धीर द्यायला गावाकडून यांचे एक चुलते रामराव काका आले होते। दुसऱ्या दिवशी सकाळी ते गेले आणि त्यानंतर मला काकांचं पत्र आलं। ते पत्र बघून मला धक्काच बसला। या जमिनीचे वारसदार तुम्हीच आहात म्हणजे तो हे कागद शोधायला आला? अगं मी अचानक निघालीये आणि माझा तो पालीला राहणारा भाचा आहे ना चंदू, तो त्याच्या बायकोला गौरीला घेऊन इकडे येतोय। मुंबईत आल्यापासून 2 माणसं आमच्या मागावर आहेत। गोंदलेकर काकू ने बुलाया था, रिनोवेशन करना है ना उनके रूम का। त्या आता बाहेर गेल्यात, तुम्ही 2 दिवसांनी या। मगाशी आले होते ते दोघे जण तुमचीच चौकशी करतायत बा। घाबरू नका, सीड आणि बंडू त्यांच्या मागावर आहे। तुमची माणसं पोलीस आहेत का? नाही, पण ते अडचणीत असणाऱ्यांना मदत करतात। इथं कसं दिसतं? हा इथे दिसतो माणूस, कारण बाहेर कॅमेरा आहे। कॅमेरा। चंदू आतो। अगं काय झालं? काय झालं गौरी? ताई दार बंद ठेवा। चंदू तू बाहेर जाऊ नको, ते दोघं तुला मारतील। ताई बाहेर कुणीतरी आहे। कोणीतरी? आणि मारतील म्हणजे? वय याला मारतील। माझ्या भावानं आमच्या लग्नानंतर मला धमकी दिली होती की त्याची माणसं आम्हाला गाठतील आणि याला ठार करतील आणि मला माहेरी देतील। वय आणि आपल्याला माहित बी नाही की परेशदाराची फक्त 2 माणसं आहेत का आणखी किती आहेत? गौरी इकडे। हे बघा, तुम्ही शांत व्हा, घाबरू नका, मी बघते। एक काम करा, तुम्ही दोघं आत जा, मी बघते कोण आहे। कोण आहे? मॅडम मी जोशी। हो, एक मिनिट, हा उघडते। नमस्कार। नमस्कार। त्याचं काय झालं, हा कुरिअरवाला आहे नवीन आणि चुकून तो दुसऱ्या विंग मध्ये घुसला, म्हणून मी हे बाबा ते देऊन टाक ना कुरिअर। आणि हे बघ, परत असं कुठेही भटकू नकोस, हा नीट विचारायचं सगळं। हो हा। थँक्यू। हो सॉरी, उगाच तुम्हाला त्रास झाला। नाही हो, त्रास कसला त्याच्यात। तुम्हाला सांगतो, तुम्ही सोसायटीत राहताना याचा आम्हाला अभिमान वाटतो। काय आमच्याकडून थोडीफार मदत। बरं मी पण निघतो आता। चल येतो। चंदू दादा, गौरी या बाहेर, ते गेलेत। काही नाही, कुरिअरवालाच होता।
ही परेशदादाची माणसं असती तर मी दारच उघडलं नसतं ना. आणि तसंही सीड आणि बंडू त्यांच्या मागावरच आहे. बंडू शीघ्र आता आज जाऊ नका. अरे पण त्यांची बाईक इथंच आहे, ते बाहेर येतील. कुठे चालला तू? उतर खाली. ही बाईक घेऊन कुठे चाललास? तुम्ही उतर खाली. कोण आहे तुम्ही? ही काय बाईक पाहिजे तुम्हाला? ही बाईक घेऊन कुठे चाललास तू? माझी बाईक आहे ही. ही बाईक तुझी आहे? हो, हो शीघ्र, त्याचं काय ऐकत बसलाय, तो त्यांचाच साथीदार आहे. चल पोलीस स्टेशनला चालतो. मी स्वतः पोलिसांकडे जाणार होतो. माझी बाईक सकाळी चोरीला गेली आहे. तू कशावर खरं बोलतो रे तू? हो, मी खरं बोलतोय. अहो अहो ह्यांचीच बाईक आहे, सकाळी इथून चोरीला गेली होती. ऐकलात? आय एम सॉरी, आमचा गैरसमज झाला होता. बंडू, अरे त्यांनी चकवलं आपल्याला. ते आतमध्ये असतील कदाचित. चल बघूया. चल. तुम्ही बसा ना, मी चहा आणते. करते की चहा. नाही नाही अगं, थोड्या लांबून प्रवास करून आलाय. बसा तुम्ही, मी आणते चहा. बसा बसा. अगं जा की मदत करायला. जाते मी, मदत करते. ताई द्या की, मी करते. अगं चहा व्हायला किती वेळ लागतोय? तुझा बस, तू चंदूशी गप्पा मार, मी करते चहा. काय ग? काय झालं? अरे या टीव्हीत तुम्हाला आता दिसत होतास. अरे होय, मगाशीच इथं दिसत होता. आता काय झालं काय माहित? नाही. अगं मी बाहेर कॅमेरा लावलाय ना, म्हणून. म्हणजे इथे स्वयंपाकघरात काम करत असताना बाहेरच्या हालचालीवर लक्ष राहावं ना, म्हणून मी तसं ठेवलं. हाय हो, एक नवलायचंय मुंबईत. कॅमेरा. गौरी, आपण एक काम करू. आपण बी ना आपल्या घरात असं एक कॅमेरा लावू. आणि यो टीव्ही आहे ना आपल्या दुकानात लावू. म्हणजे काय होईल की तू घरला असली तरी बी मला दुकानात दिसशील. परेश दादाने आपल्याला गावात येऊन दिलं तर होईल ना हे. परेशदादाचा बंदोबस्त होईल, नका काळजी करू तुम्ही. तुम्ही बसा बाहेर, मी चहा आणते. दूध ना असलंय. मी खाली जाऊन पटकन दूध घेऊन येते. हा नग नग नग, मी घेऊन येतो. चंदू तू कुठं जाऊ नकोस. नाही ताई, आम्हाला चहा बी काही नको. तू जाऊ नको. असं काय करताय? तुम्ही बसा, मी पटकन आले लगेच. ताई 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 ताई, तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका ना. अरे घाबरू नका, खालीच आहे दुकान, 5 मिनिटात येते. अहो परत तुम्ही गेल्यावर कोणी इथं आलं तर? हे बघ, जर कोणी आलंच तर तुम्ही अजिबात दार उघडू नका. आणि माझ्याकडे केली आहे, मी लॅच उघडूनच आते. पण तुम्ही कोणालाही दार उघडू नका. बरं, आलेच मी. बसा तुम्ही.
गौरी आता आपण दोघच घरात आहे. आता कोण आहात तुम्ही? मला आधी सांगा, तुम्ही कोण आहात आणि आमच्या घरात कसे घुसला? आम्ही घरात नाही घुसलो. आम्ही गोंधळेकर मावशींकडे आलोय. गोंधळेकर मावशी नाही, काकू आहेत. काकू नाही, त्या माझ्या मावशी आहेत. आणि ही माझी बायको गौरी. आणि त्यांनी आमच्यासाठी इथं चावी ठेवली आहे आणि अस्मिता ताई आम्हाला सांगून गेलं की इथंच थांबा. इथंच थांबायला सांगितलंय. मॅडमने तुम्हाला इथे थांबायला सांगितलंय? तुम्ही काकूंचे पाहुणे आहात ना? मग काकूंच्या घराची किल्ली कुठे? आणि बेल वाजवली तेव्हा दार का नाही उघडलं? ताईंनीच सांगितलं होतं दार उघडू नका असं. खोटं बोलतेस तू. मॅडम तुम्हाला असं का सांगतील? आणि दुसरा प्रश्न, काकूंच्या घराची किल्ली तिचं काय? किल्ली ती तुमच्या मॅडम, आमच्या ताई त्यांच्याकडे, मॅडम ताईकडे. मॅडम कडे? तुम्हा दोघांना मी वेडी वाटते का? पोलिसांनाच फोन कर. नको ताई, पोलिसांना नका फोन. मॅडम कुठे? मॅडम कुठे आमच्या? काय केलं तुम्ही मॅडमला? म्हणाली मॅडम तुम्ही, मॅडम हे आपल्या घरात घुसलेत. नक्कीच त्यांना काहीतरी सोडायचं. अरे शांत हो, शांत हो. हे गोंधळेकर काकूंचे पाहुणे आहेत. हा त्यांचा भाचा चंदू आणि त्याची बायको गौरी. आम्ही कधीपासून हेच सांगत होतो, पण यांना काय कळतच नाही. पण मॅडम तुम्ही कुठे गेलेलात? अगं यांच्यासाठी चहा करायचा होता, पण दूध नसलं म्हणून दूध आणायला खाली गेले होते मी. तेवढ्यात तू आलीस आणि सगळाच गोंधळ झाला. मॅडम गोंधळ माझ्यामुळे नाही, यांच्यामुळे झाला. मी बेल वाजवली होती, यांनी दरवाजाच उघडला नाही. अगं मीच सांगितलं होतं त्यांना दार उघडू नका म्हणून. म्हणाली 2 माणसं यांच्या मागावर आहेत. सीड आणि बंडू शोधतायत त्यांना. चंदू, ही माझी सहकारी मनाली. हिच्याशी ओळखच झाली नव्हती ना तुमची? मनाली ताई. सॉरी, मला माहित नव्हतं ना, त्यामुळे. नाही, तुमची काय बी चूक नाही. आमचं नशीबच तसं आहे. जेव्हापासून लगीन झालंय ना, तेव्हापासून असंच घडतंय. गौरी अगं तू घाबरू नकस. घाबरू नकस. आपल्या बरोबर अस्मिता ताई आहेत ना. आपण एकदम बरोबर घरी आलोय. हो, तुम्ही एक काम करा, आज जाऊन जरा आराम करा. मी चहा झाला की आवाज देते. जा. मॅडम सॉरी. ओके म्हणाली, चूक तुझी नाही, खरं तर चूक माझीच आहे. म्हणजे सरिताताईंकडून तू इतक्या पटकन येशील याचा मला अंदाजच नाही आला. आणि तू गेल्यानंतर हे आले आणि इथे जे काही घडलं ते खरं तर मी तुला कॉल किंवा मेसेज करून कळवायला हवं होतं. एनिवे, तिथे काय झालं? हो, त्यांनी मला रेशन कार्ड, आधार कार्ड आणि लाईट बिल दिलंय. मी त्याच्या फोटोकॉपीज पण काढल्यात. ताई एक विचारू का? विचार ना. नाही म्हणजे तुम्ही आहेत तरी कोण? तुम्हाला माहित नाही? अस्मिता मॅडम,
अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खासगी गुप्तहेर. अस्मिता ताई, गौरी आपण बरोबर घरी आलूया. आता आपल्याला कण्याचीच भीती नाही. आता तरी तुमच्या मनातली भीती कमी झाली आहे ना? गुड. बरं मनाली, हे सगळं ठेव, मी चहा ठेवते. नाही, मी बनवते चहा, मला खूप भूक लागली. हो बनव बनव. याने सुद्धा काहीच खाल्लेलं नाही, त्यांनाही भुका लागल्या असतील. नाही, मी बनवते की काहीतरी. तू बनव बनव बनव. अहो हिच्या हातची चवला लय भारी आहे. कांदे पोह, उपमा, काय बी सांगा, मस्त बनवते. काय तुला आंबोळी बनवता येते? वय येते की. अहो हीच तर हिची खासियत आहे. ए मग बनव ना. हा बनवते. मनाली अगं, पाहुणे ते आपले, तिला कशाला त्रास देते सुखास? ताई तुम्ही आमच्यासाठी इतकं करताय, मी तर तेवढं केलंच पाहिजे ना. करू दे की. बरं ठीक आहे. मनाली, तिला काय हवं नको बघ. हो चल. गावन कॉफी. ताई, तुमचं काम लय जोखमीचं आहे ना, त्यात तुम्हाला लय काम बी आहेत आणि आम्ही त्यात भर घातली. नाही हो, तसं काही नाही. ये या डब्यात पीठ आहे आणि मिरच्या कोथिंबीर मी तुला देते. मी घेते की लागेल तसं. बरं. अगं बया, हे छोटस कपाट कसं बाय आणलंय? अगं कपाट नाही काही, ओव्हन म्हणतात याला. यात पदार्थ गरम करता येतात. कुठे गेला तो चुलत मामांजींचा फोटो? हे कपाटातच ठेवला होता. त्या भामट्याने गायब केला की काय? मस्त वास येतोय. चल लवकर, मला खूप भूक लागली आहे. झालं. हो आता फक्त चटणी बनवायची राहिली. तुम्ही पाटावर वंटा द्या काढून, मी लगेच बनवते चटणी. पाटा वरवंटा नाहीये, पण चटणी बनवायला फक्त 2 मिनिट लागतील. 2 मिनिटं? ते कसं? गंमत आहे आमच्याकडे. गंमत? आधी तयारी तर कर, मग सांगते. सरिता, तुम्ही इथे परत कशासाठी आलाय आणि कोण आहात कोण तुम्ही? कोण म्हणजे? अगं मी तुला सासरा. नाही, तुम्ही माझे चुलत मामांजी नाही आहात. त्यांचं पत्र आलं होतं, ते येऊ शकणार नाहीत म्हणून. अगं मीच ते पत्र पाठवलं होतं. आता तब्येत सुधारली म्हणून आलोय. नाही, तुम्ही ते नाही आहात. माझ्या घरातला त्यांचा फोटो पण गायब झालाय. त्याची काय गरज आहे आता? चल, मला ते जमिनीचे पेपर्स दे. जमिनीचे पेपर्स? ते कशासाठी हवे तुम्हाला? अरे ती जमीन आता माझी होणार. अशी कशी तुमची होईल? नाही, ती जमीन माझी आहे. यांनी ती जमीन माझ्या नावावर केली आहे. मी नाही देणार तुम्हाला ती जमीन. मी नाही देणार कागदपत्र. अशी कशी नाही देणार? चल, मुकाट्याने ते पेपर्स दे मला. नाहीतर काय? नाहीतर म्हणजे ते स्वप्न होतं, पण ते खरं ठरलं तर? मामांजी म्हणून घेणारा तो माणूस खरंच इथे आला तर? कोण आहे? मी नाही दारू काढणार. कसला मंगळ तुझ्याचा? अगं घाबरतेस काय? याला मिक्सर म्हणतात. या ज्यूस, दाण्याचा कूट, चटणी सगळं काही 2 मिनिटात तयार होतं. बघ. अगो बया, खरंच की चटणी तयार. एक जादूच आहे की हो तुमच्याकडं. गौरी मस्त केली असं आंबोळी.
खूप छान झाले, छान चव आहे तुझ्या हाताला. थँक्यू. ताई तू मस्ती म्हणून सांगतो हिला स्वारी आणि ठांकू एवढा इंग्रजी येत. तुम्ही काय समजा सांगत बसल्या हो यांना. त्याला काय होतंय. बोल सर. मॅडम ते दोघं आम्हाला फसवून पळाले. कुठं गेलेत काय कळणं झाले बघा. ते दोघं कदाचित चंदू आणि गौरीला शोधायला पुन्हा इथे येऊ शकतात. तुम्ही दोघं ताबडतोब इथे निघून या. ठीक आहे, आम्ही अर्ध्या तासात पोहोचतो. सीड आणि बंडू येत आहेत. मी या समजांसाठी कॉफी करू का? चालेल. मॅडम सरिता वहिनींची तब्येत अचानक बिघडली आहे. त्या आत किंचाळत होत्या. काय? हो मॅडम, मी दार वाजवलं, हाकाही मारल्या. शेवटी मी दार तोडून आत गेलो. सरिता वहिनींना चक्कर आली होती. मी डॉक्टरांना बोलवलंय, पण त्या काय ओरडत होत्या हे कळलंच नाही मॅडम. आत कोणी येऊन गेल्याच्या खुणा आहेत? नाही मॅडम, शक्यच नाही. आत कोणी येणं शक्यच नाहीये. ठीक आहे, मी आता लगेच तिथे येते. ओके. मनाली, मी जरा सरिता त्यांकडे जाऊन येते. आलेच. मॅडम मी येऊ का तुमच्या बरोबर? नाही नको, तू यांच्यासोबत इथंच थांब, मी जाऊन येते. आव परत कॉफी तर घेऊन जा. नाही चंदू दादा, मी आल्यावर घे. तुम्ही घ्या ना कॉफी. येते. बरं. बसा. अरे यार, आता हिला काय झालं काय म्हणते. थांबा सीट. अरे यार चालूच होत नाही. काय पेट्रोल संपले काय? अरे नाही, अजून रिझर्वर पण आली नाहीये. चालू का होत नाही? थांबा मी बघतो. उठा. नेमकी आत्ताच बंद पडायला हवी होती ही. थांबा सीटराव. बजरंग बली की जय. बसा. बसला. चला. दादा गावी काय काम करता तुम्ही? छोटस दुकान आहे. अच्छा. ताई कॉफी. हो दे. हे तुमचं. बर, थँक्यू. थांबी देते. थँक्यू. आणि हे तुझ्या. अगं तू बस ना. मस्त बनवली आहेस तू कॉफी. तिच्या हाताला चवच आहे. गौरी तू काय काम करतेस गावी? काय नाही, घरी आईला मदत थोडीशी. अच्छा. तू घे ना कॉफी. दादा शेती असेल ना तुम्हाला? नाही. बर. नाही. गौरी 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 काय होते तुला? गौरी काय झालं? गौरी काय झालं? ए गौरी. हा गौरी. 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 ए गौरी उठ की. हा ठीक आहे चालेल चालेल. हो हो हो. दादा मला सांगा, इथे आसपास तुम्ही डोक्याला फडका गुंडाळलेल्या 2 व्यक्तींना बघितलं? मगाशी ते 2 जण घुटमळत होते आणि ते सतत फोनवरती बोलत होते. त्यांच्यापैकी एकाच्या डोळ्यात काजळ होतं? हो होतं. आणि दुसऱ्याच्या कपाळावर टिळा आणि मनगटात रुद्राक्षाची माळ होती का? हो होती. आणि कपाळाला टिळा पण होता. कुठे गेले? काही पाहिलं का? ते काही वेळापूर्वी त्या बिल्डिंगच्या दिशेने जाताना दिसले. बंडू
म्हणजे ते नक्की आपल्या घराच्या दिशेने गेले असतात. शेटराव चला लवकर. थँक्यू. थँक्यू दादा. शेटराव चला लवकर. तुम्हाला सांगतो मना का डारड. मनाली 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 काय मनाली मनाली. ती दोघं कुठे गेली? अरे मनाली पण आतमध्ये नाही. ओ चंद्रराव, गौरीताई. डू शेटराव पंडू इकडे नक्की काहीतरी घडलंय. होय शेटराव, ती 2 बदमाश तर इथे येऊन गेली नसतील ना? अरे पण मग अजून किती जण होती? चंद्रराव, गौरीताई, मनाक्का. आली. शेटराव, मी आत बघितलं, आपण एक जागा बघायची राहिली. शेटराव वय शेटराव, इथं या. चंद्रराव, चंदू काय झालं तुम्हाला? मॅडम, डॉक्टर येऊन गेलेत. मगाशी यांचं बीपी हाय झालं होतं, पण आता ठीक आहे. मला सांगा, काय झालं होतं? तुम्ही अचानक इतक्या का घाबरल्या? मला खूप धास्ती वाटत होती. सारखं वाटत होतं की तो माणूस येईल आणि जमिनीच्या कागदपत्रांसाठी मला त्रास देईल. डोक्यात तोच विचार होता आणि त्याच्यातच मला डोळा लागला आणि स्वप्न पडलं. मी खूप किंचाळले आणि उठले तर नेमक्या दारावर पण थाक ऐकू आल्या. मला वाटलं तोच माणूस आला. बाहेर राकेश भाऊ असतील असं मला वाटलंच नाही. मग पुढचं सगळं त्यांनीच केलं. प्लीज शांत व्हा, आम्ही आहोत ना. हे बघा ताई, प्लीज शांत व्हा. अरे मला सांगा, रामरावांचा जुना फोटो सापडला तुम्हाला? तो फोटो इथे कपाटातच ठेवला होता, पण आता तो सापडत नाहीये. तो फोटो सापडत नाहीये याचा अर्थ कदाचित तो आलेला माणूस रामराव किंवा त्यांचा साथीदार असू शकतो. बट डोंट वरी, आम्ही शोधून काढू त्यांना. पण मॅडम, असं कसं होईल? माझे चुलत सासरे आहेत, ते असं का वागतील माझ्याशी? पैशाच्या मोहासाठी. पैशाच्या मोहामुळे माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो, नाती विसरू शकतो, आणि अशी अनेक उदाहरणं मी पाहिली. पण तुमची जमीन तुमच्या जवळच राहील, कोणालाही बळकावता येणार नाही. ट्रस्ट मी. मला सांगा, तुमचं गाव कुठलं? आय मीन, रामराव काका कुठे राहतात? जव्हारला, सरकारी गेस्ट हाऊस जवळ. एक मिनिट. हां समीर, तू जव्हारला सरकारी गेस्ट हाऊस जवळ रामराव जगताप नावाचे इसम राहतात, त्यांची चौकशी कर. गेले 2-3 दिवस ते कुठे होते ह्याची सुद्धा चौकशी कर आणि कळव मला. ओके.
चंद्रराव चंदू चंदू चंद्रराव ओ चंद्र का चंदू चंदू चंद्रराव कोणी मारलं तुला बोल. तुम्ही आलात हो हो इथे काय झालं? स्मिताताई कामासाठी गेलं आणि दोघं जण आत घुसलं. कोण लोक बाहेर माहित नाही. नीट आठव. गौरीला चक्कर आली होती. म्हणाली ताई डॉक्टरांना फोन करत होती. कोण आहे? खाली अस्मिता मॅडमचा ऍक्सिडेंट झालाय. काय? अहो त्यांना खूप लागलंय, त्या बेशुद्ध पडल्यात. लवकर दार उघडा. मॅडम कोण आहे तू? फाईल दे इकडे. इथून निघायला पाहिजे. अस्मिताची माणसं केव्हा येऊ शकते. पण या हुकमाच्या 2 राण्यांचं काय करायचं? चंदू त्या दोघी कुठे आहेत? चंदू त्या दोघी कुठे आहेत? ताईला आणि गौरीला दोघं घेऊन गेले. घेऊन गेले? आणि थांबू शकलो नाही. चंद्रराव ही माळ त्या पिळेवाल्याची होती ना? आमची झटापट झाली तवा पडली असणार. बंडू चल आपण शोधूया त्यांना. तू इथेच थांब. हा चल. नाही मी आता तुमच्या संग. अरे चंदू नाहीतर गौरीला परत दादाच्या हवाली करतील माणसं आणि मला गौरी परत कधीच दिसणार नाही. चला आपण जाऊ. चंदू 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 तू ऐक माझं. तू इथेच थांब. असं काही होणार नाही. आम्ही शोधू त्यांना. तू इथेच थांब प्लीज. प्लीज ऐक. पंडूजीचा शब्द आहे. त्या गौरीला सुखरूप आणला. काळजी करू नका. विश्वास ठेवा. विश्वास आहे. चल गौरी हडपसरला पोहोचल्यावर गोंधळकर काकूंचा फोन कसा नाही आला? निदान चंदू आणि गौरीची चौकशी करायला तरी फोन यायला हवा होता. गोंधळकर काकू फोन का नाही उचलत आहे?
चंदू आणि गौरी कुठे आहेत हे विचारण्यासाठी त्या परेशने त्यांना काही केलं तर नाही? हा महेश, तुला ताबडतोब हडपसरला जायचंय. तिथे जाऊन गोंधळकर काकूंची चौकशी कर. त्या ऍक्च्युली एका लग्नाला गेल्या आहेत. नाही, हॉलचा पत्ता नाही माहिती मला, नावही नाही माहिती. पण त्यांच्या पुतणीचं लग्न असं म्हणाल्या होत्या त्या. म्हणजे मुलीकडच्यांचं आडनाव गोंधळकरच असणार. तू चौकशी कर आणि लगेच कळव मला. ऐक, मला सिद्धचा फोन येतो, मी करते फोन. हा बोल सिद्ध. काय ते आपल्या घरी आले होते? मनाली आणि गौरीला सोबत घेऊन गेले? मी जाते, मी लगेच घरी जाते. हां. तुम्ही तरी सांगा, मामांजी असं वागतील का? हा फोटो मी इथं ठेवला नाही, मीच विसरले. हेच रामराव आहेत. पण मग घरी आलेला माणूस? आम्ही इथं यायलाच नको होतं. आमच्यामुळे तुमच्यावर संकट आलं. आम्हाला मनाली ताई मदत करायला गेल्या म्हणून त्यांचा जीव धोक्यात आहे. आणि माझी गौरी, तिला परेश दादाकडे नेलं असं, कोणलं असं, आणि ऐकलं नसेल ना तर मारलं बी असेल. हे बघा, प्लीज शांत व्हा, प्लीज शांत व्हा. मला सांगा, तुम्हाला बाल्कनीत त्यांनी टाकल्यानंतर मनाली आणि गौरीला कुठे नेणार याबद्दल ते काहीतरी बोलले असतील ना? तुम्ही काही ऐकलं होतं? नाही, मी तर काय ऐकलं नाही. मी तर बेशुद्ध होता. तिथे काय घडलं हे आपल्याला कळू शकतं. कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालं असेल ना सगळं? या. मस्त कॉफी बनवली. पुढच्या हालचाली दिसू नये म्हणून मुद्दाम कापड टाकलंय त्याने कॅमेऱ्यात. पण त्याच्यात काय बोलणं झालं ते आपण ऐकू शकतो. इथून निघायला पाहिजे. अस्मिताची माणसं केव्हा येऊ शकते. पण या हुकमाच्या 2 राण्यांचं काय करायचं?
मनाली आणि गौरीला कुठे घेऊन गेले असतील ते? आता मला इथं थांबायला नका. माझ्या गौरीला काय होऊ द्यायचं नाही. चंदू दादा, गौरी गौरी, अगं मनाली कुठे? जरा जरी शहाणपणा केला ना त्याचा मृदा पाडी विचार. हे बस दे. मोबाईल दे, मोबाईल दे, मोबाईल दे. बघा, तुम्ही त्या परेशच्या सांगण्यावरून यांच्या जीवावर का उठलाय? कोण परेश? सरिताच्या जमिनीचे कागदपत्र दे, तरच मनाली सुटेल. ती आमच्या ताब्यात आहे, लक्षात ठेव. मनाली तुमच्या ताब्यात आहे? गौरी, अगं पण तू तर म्हणालीस की मनाली तुझ्यासोबत होती म्हणून. मला म्हणाली त्यांनी त्या दोघांच्या तावडीतून सोडवलं, पण टेम्पोमधून हे दोघं उतरले आणि म्हणाली ताईंना मनालीसोबत काय केलं? काय प्रश्न विचारतेस? समज ही तुझी मनाली. एक मिनिट, मी देते पेपर्स, मी देते. प्लीज त्यांना काही करू नका. पटकन मला तिथे जावं लागेल, पेपर्स तिथे. पटकन पटकन. चंदू जा, पण गौरीची काळजी करू नको. चंदू जा, लवकर दार उघड, पोलिसांना बोलव. चंदू, मी आलोच. पटकन. गौरीसाठी प्राणपणाला लावायची काहीच गरज नाही. ही माझीच माणसं आहे. आणि ती मला किंवा गौरीला काहीच करणार नाही. म्हणजे चंदू तू चल सरिताच्या जमिनीचे पेपर्स ते डॉक्युमेंट्स